नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात आपण? मला आशा आहे आपण सर्व मस्त असाल. कालची सुट्टी आपण एन्जॉय केली असेल. कालच्या सुट्टीनंतर आजच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आजच्या दिवसानंतर परत 2 दिवस मार्केट बंद असेल. काल अमेरिकन मार्केटमध्ये आपल्याला जोरदार तेजी पाहायला मिळत होती. अमेरिकेकडून 60 दिवसांचा युद्धविराम झाल्याच्या बातम्या येत आहेत, पण इराणकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही. याच उलट 48 तासाचा विचार जर केला तर दोन्ही देशांकडून काही ठिकाणी हल्ले झाल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळेच आपले मार्केट आज फ्लॅटमध्ये ओपन होण्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत. काल अमेरिकेने महागाई दर जाहीर केला. हा महागाई दर 3 वर्षाच्या हायवरती पोहोचला आहे. तरी देखील अमेरिकन मार्केटमध्ये काल आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळाली. AI मुळे IT सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला अजूनही अमेरिकन मार्केटमध्ये दिसून येत आहे. 1 जून ते 4 जूनच्या दरम्यान अमेरिकेची टीम भारत दौऱ्यावरती येत आहे ट्रेड डील संदर्भात. या ट्रेड डीलवरती भारतीय मार्केटचे पूर्णपणे लक्ष असेल. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये शांतता होण्याच्या बातम्या येत असल्यामुळे कच्च्या तेलाची किंमत $93 आसपास आपल्याला दिसून येत आहे. काल खूप मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइलमध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळत होता. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये देखील आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी स्वदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केली तर विदेशी गुंतवणूकदारांची विक्री आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाली. आज 9 वाजता दुसऱ्यांदा हवामान खाते आपले अंदाज व्यक्त करणार आहे. याचा परिणाम आपल्याला FMCG, ऑटो व कृषी सेक्टरवरती पाहायला मिळू शकतो. मार्केट ओपन होतानाच हा अंदाज व्यक्त होणार आहे. त्यामुळे यावरती मार्केटचे पूर्णपणे लक्ष असेल आणि मार्केट यावरती हालचाल करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की विप्रोमध्ये आज आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळू शकते. तर सुप्रीम कोर्टाने ऑनलाईन गेमिंगवरती 28% GST आहे तशी ठेवल्यामुळे डेल्टा क्रॉपमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळू शकतो असा बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे. निफ्टीचा विचार करता आज ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट फ्लॅटमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. समजा मार्केटमध्ये दबाव पाहायला मिळाला आणि निफ्टीने 23,800 ची लेवल ब्रेक केली तर निफ्टीसाठी त्यानंतर 23,750 हा खूप महत्वाचा सपोर्ट असेल. हा देखील ब्रेक झाला तर 23,700 हा निफ्टीसाठी पुढील मजबूत सपोर्ट राहील. निफ्टीमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली ओपन झाल्यानंतर तर निफ्टीसाठी 23,950 ही लेवल खूप महत्वाची असेल. ती ब्रेक झाली तर निफ्टीसाठी वरील बाजूस पुढील अडथळा ठरू शकतो 24,000चा. तो देखील ब्रेक झाला तर 24,75 पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना पाहायला मिळू शकते. एकंदरीत आपण विचार केला तर 23,800 ते 24,000 या रेंजमध्ये निफ्टी राहण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बँक निफ्टी HDFC बँकमध्ये बुधवारी निगेटिव्ह न्यूज आल्याचा परिणाम आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळाला. बँक निफ्टीसाठी आता खालील बाजूस 54,500 हा खूप महत्वाचा सपोर्ट असेल. त्याच्यानंतर 54,300 आणि सर्वात स्ट्रॉंग सपोर्ट राहील तो म्हणजे 54,000चा. तर वरील बाजूस विचार केला 54,800 ची लेवल ब्रेक केल्यानंतर बँक निफ्टीची वाटचाल 55,000 कडे होऊ शकते. 55,000 हे देखील लेवल ब्रेक केली तर 55,200 ते 55,300 कडे बँक निफ्टी जाऊ शकते. सदरचा मेसेज शैक्षणिक दृष्ट्या आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना किंवा ट्रेड करताना तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.